बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। ठाकरे गटाच्या मीनाताई कांबळी यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। शिवसेना ठाकरे गटाचे नेते पदाची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर मीनाताई कांबळी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला। मीनाताई कांबळी यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाने दक्षिण मुंबईत शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडले। आदित्य ठाकरेंनी कोर्टात कॅव्हेट दाखल केली आहे। दिशा सालियन सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात आलेले होते। या प्रकरणी दाखल केलेल्या कॅव्हेटवर 20 ऑक्टोबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आज ठाण्यातल्या टेंभीनाका देवीच्या दर्शनाला हजेरी लावली। रश्मी ठाकरे यांनी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांसोबत टेंभीनाका देवीचं दर्शन घेतलं आणि आरती केली। रश्मी ठाकरे दरवर्षी देवीच्या दर्शनाला ठाण्यात येतात। त्यांच्यासोबत खासदार राजन विचारे, केदार दिघे आणि महिला पदाधिकारी होत्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना त्यांनी राज्यातल्या राजकारणावर भाष्य केलं। राज्यातलं राजकारण यापूर्वी कधीच इतकं खालच्या पातळीवर गेलं नव्हतं अशी टीका केली। नेमकं सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हेच कळत नसल्याचा टोला त्यांनी लगावला। चिपळूणमध्ये पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। पूल अपघातानंतर पुलाला गडकरी पूल असं नाव द्या अशा आशयाचे पोस्टर मनसेकडून लावण्यात आले। पोलिसांनी हे पोस्टर काढल्यानंतर वाद झाला। समलिंगी विवाहांना मान्यता द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला। त्याचाच आधार घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। राज्यातलं सरकार बेकायदेशीर असून त्यांनाही हाच नियम लागू होतो अशी टीका राऊतांनी केली। राऊतांच्या टीकेवर आमदार नितेश राणेंनी भाष्य केलंय। राज्यातल्या सरकारवर आक्षेपार्ह भाषेत टीका कराल तर आम्ही बोललो तर वाईट वाटून घेऊ नका असं प्रत्युत्तर नितेश राणेंनी राऊतांना दिलं। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 9 दिवसापासून आदिवासी कोळी समाजाच्या वतीनं उपोषण केलं जातं। माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी या उपोषणाला भेट देत आपला पाठिंबा जाहीर केला। या संदर्भात शरद पवारांशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। एकनाथ खडसेंमुळे केळी उत्पादकांना पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला। पीक विम्यात फसवणुकीचा आरोप करत खडसेंनी चौकशीची मागणी केली कृषी मंत्र्यांकडे आणि त्या पत्रामुळे पीक विम्याची रक्कम थकीत असल्याचं पाटील म्हणाले। लातूरात भाजप युवा मोर्चाकडून जितेंद्र आव्हाडांविरोधात मोर्चा काढण्यात आला। महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला। चंद्रपुरात पालिका आणि जिल्हास्तरीय अमृत मृदा कलश एकत्र करून मुंबईकडे रवाना करण्यात आले। माझी माती माझा देश या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शहरं आणि गावांमधून ही माती गोळा करण्यात आली। ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी बंगळुरूमधून अटक केली। त्याला मुंबईतल्या अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं। ललित पाटीलला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सुनावणीच्या दरम्यान ललित पाटीलनं कोर्टात सगळे आरोप फेटाळून लावले। बीड शहरातील मुख्यनगर रोडवरच्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात वाढले। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। लवकरात लवकर खड्डा भरण्याची मागणी केली जाते। कळंबोली शीळ मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली। 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। काही मिनिटांच्या अंतराला अर्धा तास लागतोय। इंदापूरच्या पळसदेव गावात मुख्य बाजारपेठेतल्या रस्त्याचं काम रखडलं। खडीकरणानंतर काम थांबल्यानं ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांची कसरत होतीये। रस्त्यावरील खडी उखडली गेली असून महिन्याभरात काम पूर्ण करण्याची मागणी होती। सिंधुदुर्गच्या बांदा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत सगळ्यात जास्त म्हणजे 283 पटसंख्या आहे। मात्र सध्या ही शाळा बंद आहे। शाळेच्या इमारतीचा वापर एक खाजगी संस्था करते। भाडे करार संपल्यानंतरही ही इमारत शाळेच्या ताब्यात न आल्यानं पालकमंत्र्यांनी शाळा बंद आंदोलन केलं। मीरा भाईंदरमध्ये मिठागर शिलोत्र्यांची परिषद पार पडली। मीठ विभागाकडून मनमानी पद्धतीने मालकी हक्क दाखवून मिठागरांसाठी परवाना पद्धतीने दिल्याचा दावा करण्यात आला। याचा विरोध करत कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा देण्यात आला। डहाणूच्या वने इथं बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये हस्तांतरित करण्यात आलेल्या जमिनीवरील स्मशानभूमी तोडण्यात आली। गावात एकच स्मशानभूमी असल्यानं संताप व्यक्त करण्यात आला। दरम्यान कष्टकरी संघटनेनं अधिकाऱ्यांना घेराव घालत आंदोलन केलं।
गडचिरोली शहराच्या दिवना परिसरात एक रानटी हत्तीनं शेतकऱ्याला तुडवत ठार केल्याची घटना घडली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे। वन विभागानं याकडे लक्ष देण्याची मागणी होती। लातूरच्या स्त्री रुग्णालयात सोनोग्राफी मशीन बंद असल्यानं गर्भवती महिलांचे हाल होत आहेत। सोनोग्राफीसाठी त्यांना 4 किलोमीटरचा फेरा मारावा लागतो। आरोग्य विभागानं याकडे लक्ष देण्याची मागणी होती। रत्नागिरीच्या दापोली मांदिवली इथल्या मायनिंग बाबतची जनसुनावणी स्थानिकांनी रोखली। सुनावणी सुरू असतानाच विरोधकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत घोषणाबाजी केली। त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। ओबीसींच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी नोव्हेंबरमध्ये हिंगोलीत राज्यस्तरीय ओबीसी परिषद आयोजित करण्यात आली आहे। या परिषदेच्या तयारीसाठी 21 ऑक्टोबर रोजी कळमनुरीमध्ये राज्यस्तरीय एल्गार बैठक होणार आहे। ऑनलाईन गेम खेळून कोट्यधीश झालेले पिंपरी चिंचवडमधील पोलीस दलातले पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना अखेर निलंबित करण्यात आले। पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार गठीत केलेल्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरेंच्या चौकशी समितीनं ही कारवाई केली आहे। बीडच्या माजलगाव तहसील कार्यालयावर मराठा आरक्षणासाठी वारकरी दिंडी मोर्चा काढण्यात आला। टाळ मृदंगाच्या गजरात मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी करण्यात आली। यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। बीड जिल्ह्यातल्या पैठण पंढरपूर पालखी महामार्गाचं काम 6 वर्षांपासून रखडलेलं आहे। महामार्गाचं काम अपूर्ण असल्यानं अपघाताचं प्रमाण वाढतं। त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। महामार्गाच्या दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली। वाशिमच्या मानोरा नगरपंचायतीचं लोकार्पण गेल्या 1.5 वर्षापासून रखडलंय। 2 कोटी रुपये खर्च करून नगरपंचायतीची इमारत उभारण्यात आली खरी, मात्र अजूनही जुन्या इमारतीत कारभार सुरू असल्यानं नागरिक संताप व्यक्त करतात। अमरावती जिल्ह्यातल्या शासकीय निमशासकीय सेवेतील नोकरदारांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला। या प्रकरणी 32 कोटींचं अनुदान 26,212 जणांच्या खात्यावर जमा झालं। महसूल विभागाकडून ही रक्कम वसूल केली जाणार आहे। परभणीत सर्वत्र दुष्काळ परिस्थिती आहे। शेतात उभं असलेलं पीक वाया गेलं। त्यामुळे केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, एकरी 50,000 रुपये अनुदान द्यावं, सोबत बँकांकडून सुरू असलेली वसुली थांबवण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या। परभणीत संपूर्ण मोसमात अत्यल्प पाऊस झाल्यानं जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमधील पाणीसाठा लक्षणीयरीत्या घटला। त्यामुळे आगामी काळात पाणी टंचाईचं संकट उभं राहण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवाय शेतीचा हंगाम अडचणीत येणार। जव्हार नगर परिषदेत नागरिकांकडून आंदोलन करण्यात आलं। चुकीच्या नियोजनामुळे पाणी प्रश्न ऐरणीवर आल्याचा आरोप आंदोलकांनी केला। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या 74 जळगाव ग्रुप ग्रामपंचायतीवर महिलांनी हंडा मोर्चा काढला। गेल्या 2.5 महिन्यांपासून गावात पाणी मिळत नाही, त्यामुळे महिलांचे प्रचंड हाल होत आहेत। नांदगाव मनमाड तालुक्यात दुष्काळ जाहीर केला नाही तर सत्तेत असलो तरी सरकार विरोधात कोर्टात जाईन असा इशारा शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंनी दिला। मंत्री भुजबळ आणि भोसे यांचे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले। त्यांच्यापेक्षा नांदगावची परिस्थिती वाईट असल्याचंही ते म्हणाले। टोमॅटोला भाव नसल्यानं शेतकऱ्यानं भर रस्त्यात टोमॅटोनं भरलेला टेम्पो रिकामा केल्याचा प्रकार दौंडच्या शिरापूरमध्ये समोर आला। लाखो रुपये खर्च करून उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप आहे। अकोल्यातील वडेगाव इथल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला गेटच नसल्यानं पाणी अडवलं जात नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचं सांगत जिल्हा परिषद सदस्य राम गव्हाणकर यांच्या नेतृत्वात चक्क बंधाऱ्यामध्ये बसून आंदोलन करण्यात आलं। बंधाऱ्याला तात्काळ गेट बसवण्यात येईल असं आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं। बीड जिल्ह्यात रब्बी हंगामाला सुरुवात होतीये, मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे जमिनीत ओलावाच उरलेला नाहीये। त्यात विहिरीत सुद्धा पाणी नाहीये। त्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा या पिकाची पेरणी कशाच्या भरवशावर करायची हा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जातो। एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचलेत। राज्यात सध्या आरक्षणाची जी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, एका बाजूला मराठा समाज आक्रमक झालेला आहे, दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे। त्यामुळे या संदर्भात ही भेट आहे का हे कळू शकले नाहीये। अजून ते गुलदस्त्यात आहे, पण
उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. उदय, भेटीचं कारण काही कळू शकलंय का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे वर्षा निवासस्थानी आलेले आहेत. ते नेमकं कोणत्या कारणासाठी भेटण्यासाठी आलेले आहेत हे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कोणती सदिच्छा भेट आहे का किंवा काही याबद्दल अजूनही काही कारण जे आहे ते सांगण्यात येत नाहीये. मात्र सध्या ते विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते हे वर्षा निवासस्थानी आलेले आहेत. थोड्याच वेळात त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट होणार आहे. हे भेट कोणत्या कारणासाठी आहे हे अजूनही मुख्यमंत्री कार्यालय किंवा विजय वडेट्टीवार यांचे विरोधी पक्ष कार्यालय यांच्याकडनं अजूनही स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा. साताऱ्यात विद्यार्थ्याला शिक्षा केल्यानंतर त्याच्या पालकांनी शाळेत घुसून शिक्षकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेचा निषेध करत शिक्षकांनी शाळेबाहेर ठिय्या आंदोलन करत पालकाच्या अटकेची मागणी केली. वर्ध्यात आशा सेविका आणि गट प्रवर्तकांनी संपाला सुरुवात केली आहे. ऑनलाईन कामांची सक्ती बंद करा, अशा गट प्रवर्तकांना किमान वेतन लागू करा, अशा मागण्यांसाठी राज्यभरात हे आंदोलन करण्यात येत आहे. अकोला शिवसेना ठाकरे गटानं तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत थाळी बजाव आंदोलन केलं. जुलै महिन्यातल्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्यांचे पंचनामे होऊन सुद्धा मदत मिळाली नसल्यानं आंदोलन करण्यात आलं. अकोल्यात उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. जिल्ह्याच्या खारपट्ट्यातील 64 खेडी पाणीपुरवठा योजनेत अनियमित पाणीपुरवठा होत असल्यानं लोकांचे हाल होत आहेत. या नागरिकांना पाणी मिळावं अशी मागणी केली जाते. नाशिक रोड ड्रग्ज प्रकरणात 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान ललित पाटील नाशिकमध्ये ज्या महिलेकडे थांबला होता तिच्याजवळ 7 किलो चांदी आढळली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी सापळा रचून सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. कारवाईत आरोपी जवळून गावठी कट्ट्यासह 2 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. जुन्नरच्या चाळकवाडी टोलनाका कर्मचारी आणि एसटी चालकांमध्ये तुफान राडा झाला. टोल कर्मचाऱ्यानं शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून हाणामारी झाल्याचं कळतंय. हाणामारीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. धुळ्यात पिस्तूल दाखवून दहशत माजवणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. कारवाईत गावठी कट्टा, 2 काडतुसांसह 27,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातल्या पांजरा गावाजवळ खासगी रुग्णवाहिका उलटून अपघात झाला. अपघाताच्या वेळी रुग्णवाहिकेत रुग्ण नव्हता, पण चालक आणि त्याच्या सोबती जखमी झाला, तर रुग्णवाहिकेचं मोठं नुकसान झालं. बुलढाण्याच्या शेगावात सोयाबीनची गंजी पेटवून दिल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. नवरात्रोत्सवाच्या 4थ्या माळेला बुधवारी कोल्हापुरातल्या श्री अंबाबाई कुष्मांडा रूपातली पूजा बांधण्यात आली. कुष्मांडा हे नवदुर्गांपैकी 4थं रूप असून आपल्या ईश्वरी हास्यातून या देवीनं ब्रह्मांडाची रचना केली अशी आख्यायिका आहे. करवीर निवासिनी अंबाबाई देवीला तिरुपती देवस्थानकडून मानाचा शालू प्रदान करण्यात आला. 1,06,575 रुपये किमतीचा लाल रंगाचा हा शालू तिरुपती ट्रस्टच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला सुपूर्द करण्यात आला. तुळजापुरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या 4थ्या माळेला तुळजाभवानी मातेची रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली. भगवान सूर्यनारायण आणि त्रिलोक रमणासाठी आपला रथ भवानी मातेला दिल्याची आख्यायिका यामागे आहे. नवरात्रीच्या 4थ्या माळेला पंढरपूरच्या रुक्मिणी मातेची सरस्वतीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. रुक्मिणी मातेला निळ्या रंगाची पैठणी साडी परिधान करून हिरे जडित अलंकार घालण्यात आले. जामनेरच्या अंबाभवानी देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली असून राज्यभरातून भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. सातारकरांचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती प्रतापसिंह मंडळाच्या मानाच्या देवीच्या काकड आरतीचा मान पुणे मेट्रोच्या पहिल्या लोको पायलट अपूर्वा अलाटकर यांना देण्यात आला. यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते. बंजारा समाजाची कुलस्वामिनी आणि बंजारा समाजाचं कुलदैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या मूर्तीची लातूरच्या उदगीर शहरात ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत बंजारा महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली. हिंगोलीत मेरी माटी मेरा देश उपक्रम राबवण्यात आला. स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या निमित्तानं जिल्ह्यातल्या
विविध गावातल्या मातीची कलश यात्रा काढण्यात आली। हे कलश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले। बीडमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून जनजागृती करण्यात आली। मानवी तस्करी विरोधात ही रॅली होती। दरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रतिज्ञेनंतर रॅलीला सुरुवात झाली। अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अखेर आपल्या चेहऱ्यावरचा मास्क त्यानं उतरवलाय। राजच्या आयुष्यातील UT69 या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला। त्यावेळी राज यांनी आपला मास्क उतरवला। मास्क वापरावा लागणं हीच माझ्यासाठी दुर्दैवी गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय। टायगर श्रॉफच्या गणपत चित्रपटातील हम आए हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं। अभिनेत्री जान्हवी कपूरलाही या गाण्याची भुरळ पडली असून तिनं टायगर श्रॉफ बरोबर या गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचा व्हिडिओ समोर आला। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण। ड्रग माफिया ललित पाटील फरार झाला की त्याला जाणीवपूर्वक पळून लावण्यात आलं होतं असा सवाल उपस्थित होतोय। याबाबतचा स्पेशल रिपोर्ट पाहणार आहोत थोड्याच वेळात रात्री 8 वाजता न्यूज 18 लोकमतवर।